गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलंय. ओके, चला तर आज आपला इंग्लिशचा क्लास आहे. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करायचंय. केले सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन केलंय का जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना. ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण पोयम घेतली होती लिटिल वर्ड्स. क्वेश्चन आन्सर्स लिहिले तुम्ही. स्टोरी तयार केली. या पोयम वर स्टोरी सांगितलेली आपल्याला. ही पोयम स्टोरी मी स्टोरी बनवून लिहायला सांगितली होती. लिहिली का तुम्ही. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. होमवर्क केला का तुम्ही. ओके, व्हेरी गुड. तन्मय, बाकीच्यांनी साची आणि अनिकेत तुम्ही केला का होमवर्क. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळेजण होमवर्क करता की नाही. ओके, तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करतोय. ओके, तर लेसन नंबर 26, बी अ शेफ. बी अ शेफ. शेफ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना, जे कुक असतात. मास्टर शेफ सगळ्यांनी बघितलं असेल. कुक. ओके, तर आज आपल्याला या लेसन शिकताना स्टडी करताना आपल्याला काय बनायचं. शेफ. शेफ बनायचं आज आपल्याला. काय बनायचं. शेफ. ओके, आपल्याला एक कुक बनायचंय. ओके, लास्ट टाइम आपण बनलो होतो ना यंग सायंटिस्ट बनलो होतो आपण, राईट. तसं आज आपल्याला शेफ बनायचंय. ओके, बी अ शेफ. कळालं सगळ्यांना. मिनिंग शेफचं सगळ्यांना मिनिंग माहिती आहे ना. मास्टर शेफ. शेफचा मिनिंग सगळ्यांना माहिती आहे. जे कुकिंग करतात चांगले, त्यांना वेगवेगळ्या डिशेस बनवता येतात, त्याला आपण शेफ म्हणतो. बरोबर. तर आज आपल्याला शेफ बनायचंय. ओके, आणि आपल्याला एक त्यांनी रेसिपी सांगितली आहे या लेसन मध्ये. तर ती रेसिपी आपण आज बघूया. काय रेसिपी दिलेली आहे. ओके, चला स्टार्ट करूया आपण. चला एकेकाने रीड करायचंय आणि मग मी एक्सप्लेन करणार. ओके, रीडिंग प्लस एक्सप्लेन आपण असं करूया. आज स्टार्ट. ओके, चला कोण पहिले स्टार्ट करते रीड करायला. तन्मय रीड कर. लेसनचं नाव रीड कर आणि स्टार्ट कर रीड करायला. Delight Chef. your family. Delight your family with this taste and टेस्टी. tasty and नरिशिंग. nourishing dishes. As a sea salad. What goes in the salad? Medium वन size, मीडियम. medium size carrot, one medium size cucumber,
cabbage, coriander, coriander, peanut crush, 2 happen spoon, heap, to heap, 2 heap spoonfuls, salt according to taste, pepper, to taste, salt according to taste. हा एक सेंटेन्स आहे, त्याच्या पुढे पेपर. pepper, a large Pinch. pinch, sugar, a quarter spoon, lemon juice, 1 teaspoon, ginger, जिंजर, ginger, जिंजर. a small piece. ओके, स्टॉप. बघा, तर आपल्याला लेसनचं नाव आहे बी अ शेफ. ओके, आपल्याला या लेसन मध्ये आपल्याला शेफ बनायचंय, कुक बनायचंय. ओके, तर फर्स्ट त्यांनी काय दिलं, डिलाइट युअर फॅमिली विथ दिस टेस्टी अँड नरिशिंग डिशेस. त्यांनी सांगितलं तुम्ही सुद्धा घरी हे जे डिशेस आम्ही खाली सांगितलेत, टेस्टी म्हणजे खूप चांगले, रुचकर, टेस्टी म्हणजे एकदम चांगले, त्यांचा स्वाद चांगला, आणि नरिशिंग म्हणजे आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत. या डिशेस तुम्ही घरी सुद्धा करून बघा असं त्यांनी सांगितलं. ओके, तर फर्स्ट त्यांनी सॅलड दिलंय, अ सी सॅलड. सॅलडचं नाव काय, अ सी सॅलड. ओके, तर बघा या सॅलड मध्ये काय काय जाणार आहे, व्हॉट गोज इन द सॅलड, काय काय लागणार आहे या सॅलड साठी. तर बघा त्यांनी सांगितलंय 1 मीडियम साईज कॅरोट, एक छोटासा मीडियम साईजचा कॅरोट, गाजर, 1 मीडियम साईज कुकुंबर, तेवढाच मीडियम साईजचं एक काकडी, कुकुंबर, कॅबेज, कोबी पाहिजे, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर पाहिजे, पीनट क्रश म्हणजे जे शेंगदाणे आहेत त्यांचा काय करायचं, बारीक करून घ्यायचे शेंगदाणे. क्रश म्हणजे त्यांना बारीक कुटून म्हणजे करून घ्यायचे. 2 हिप स्पूनफुल म्हणजे ते किती टाकायचे त्यांनी सांगितले, 2 चमचे वगैरे असं टाकायचे. नंतर सॉल्ट अकॉर्डिंग टू टेस्ट, आपल्याला मीठ तर पाहिजे, सॅलड मध्ये मीठ असतं तुम्हाला माहिती आहे. आणि अकॉर्डिंग टू टेस्ट म्हणजे तुम्हाला जसं मीठ लागेल तसं टाका, त्यांनी सांगितलं तुमच्या टेस्ट नुसार. पेपर म्हणजे जे ऐकलं असेल तुम्ही, ब्लॅक पेपर, काळी मिरी, मिरी पूड माहिती आहे सगळ्यांना, मिरी पूड ती सुद्धा पाहिजे. अ लार्ज पिंच, किती पाहिजे, अ लार्ज पिंच म्हणजे जरा मोठा, मूठभर थोडी अशी, पिंच म्हणजे थोडस आपण चिमूटभर बोलतो ना, पण थोडं जास्त. नंतर सांगितलं त्यांनी शुगर किती पाहिजे, साखर, अ क्वार्टर स्पून म्हणजे हाफच्या पण आधी, हाफच्या पण कमी, थोडीशी किंचितच काय पाहिजे, साखर पाहिजे, थोडस गोड आंबट लागायला. आणि नंतर लेमन ज्यूस पाहिजे, लिंबू पिळायचं, 1 टेबल टीस्पून म्हणजे 1 चम्मच पूर्ण, 1 लिंबू पिळला तरी चालेल पूर्ण. नंतर जिंजर पाहिजे, आलं पाहिजे, 1 स्मॉल पीस छोटासा तुकडा. कळालं सगळ्यांना काय काय लागणार आहे या सी सॅलड मध्ये, सगळ्यांना कळालं का सांगा. सी सॅलड मध्ये काय काय लागणार आहे कळालं का सगळ्यांना, काय काय लागणार आहे साहित्य. कोणाला नाही कळालं, कोणाला कळालं नाही पटकन सांगा. साचीला नाही कळालं का, माईक ऑन कर साची, काय कळालं नाही. हा तुम्ही जो आता शिकवला ना तो रिटर्न ओके, बघा तर एक सॅलड, सी सॅलड बनवायचं आपल्याला. ओके, सी सॅलड. तर सॅलड साठी व्हॉट गोज इन द सॅलड, तर सॅलड साठी काय काय लागणार. तर काय सांगितलं त्यांनी, 1 मीडियम साईज कॅरोट, एक म्हणजे मीडियम साईजचा गाजर, कॅरोट पाहिजे. एक मीडियम साईजचं कुकुंबर सगळ्यांना माहिती आहे, काकडी पाहिजे. कॅबेज म्हणजे काय, कोबी पाहिजे. कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर पाहिजे. पीनट क्रश म्हणजे काय, जे शेंगदाणे असतं त्याला
थोडंसं बारीक करायचे. ओके, 2 चम्मचभर टाकायचे आपल्याला फक्त. सॉल्ट अकॉर्डिंग टू टेस्ट, आपल्याला मीठ पाहिजे तुमच्या स्वादानुसार, तुम्हाला जसं पाहिजे. पेपर म्हणजे काय, मिरी पूड असतं ना, काळी मिरी पूड. ओके, ती मिरी पूड पाहिजे. थोडीशी चिमूटभर शुगर पाहिजे, साखर पाहिजे. लेमन ज्यूस पाहिजे, लिंबूचा रस एक पूर्ण चम्मचभर. आणि जिंजर पाहिजे, आलं पाहिजे एक छोटासा तुकडा. कळालं सगळ्यांना काय काय पाहिजे सॅलडसाठी? तुम्ही सगळे टीव्हीवर शो सुद्धा बघितले असाल कुकिंगचे, त्याच्यावर असं सांगतात ना, पहिले सगळं काय काय लागणार आहे, काय बनवणार आहे ते सांगतात. मग त्याच्यासाठी काय काय लागणार आहे इन्ग्रेडियंट्स ते दाखवतात. मग याच्यानंतर काय होतं, सुरुवात तुम्हाला डायरेक्ट प्रिपरेशन दाखवतात. बरोबर, सगळं करून दाखवतात. ओके, आता आपल्याला बघायचा हा सॅलड कसा बनवायचा आहे. ओके, तर बघूया. नेक्स्ट पॅरा कोण रीड करणार आहे? हाऊ टू मेक द सॅलड. कोण रीड करणार? साहिल, रीड कर. हाऊ टू मेक सॅलड. How to make the salad. Clean and wash the vegetables well. Pat them dry with a clean napkin or towel. Grate the carrot and cucumber. You may peel the cucumber before grating it. Before you use the cucumber, cut off both its ends. Cut off thin slices from both ends. Taste the slices to make sure that the cucumber is not bitter to taste. Grate the cabbage till you have 2 tablespoons of grated cabbage. Now mix Grated cabbage. grated cabbage. Now mix the grated carrot, cabbage and cucumber. Sprinkle a little salt and pepper on the mixture and add a quarter spoon of sugar. Grate the ginger using a small Grater. grater and the grated ginger to the mixer and add the juice of half a lemon. Next page. Add the crushed Add. crushed peanuts. Mix the salad well. If you like, you may add pieces of small chili to the salad. Put the salad in a clean bowl. Wash the coriander. Cut it and garnish the salad with Garnish the salad. Garnish the salad with it. Let someone taste the salad. Ask if you need to add more salt or sugar or lemon juice to the salad and adjust the taste. ओके, वेट. बघा, आता आपल्याला बघायचं की सॅलड कसा बनवायचा. ओके, हाऊ टू मेक दी सॅलड. आता आपल्याला प्रिपरेशन त्याचं बघा. फर्स्ट काय करायचंय, क्लीन अँड वॉश द व्हेजिटेबल्स वेल. आता जे जे व्हेजिटेबल्स आपण सॅलड मध्ये यूज करणार आहोत, काय काय यूज करणार आहोत आपण, कॅबेज, राईट, कुकुंबर अँड कोरिएंडर, परत कॅरोट. ओके, हे सगळं काय करायचंय, मस्त चांगलं धुवून घ्यायचंय, क्लीन वॉश करून घ्यायचंय. पॅक देम ड्राय विथ अ क्लीन नॅपकिन ऑर टॉवेल. आणि काय करा, धुतल्यानंतर त्याला काय करायचंय, त्याला थोडंसं पुसायचंय, म्हणजे ड्राय करायचंय त्याला.
ओके. कशाने ड्राय करणार? टॉवेल, चांगला टॉवेल वगैरे घ्या, नाही तर नॅपकिन वगैरे घ्या क्लीन, त्याच्याने ड्राय करायचं. ओके. नेक्स्ट, ग्रेट द कॅरोट अँड द कुकुंबर. आणि काय करायचं आता तुम्हाला ते कुकुंबर आणि कॅरोट काय करायचंय? खिसायचंय. ग्रेट म्हणजे काय? खिसणे. ओके. बघा इथे दिसलंय, साईडला दिसतंय ना बाउल मध्ये कसं त्यांनी बारीक केलंय खिसून, तसं तुम्हाला खिसायचंय. ओके. ग्रेट करायचंय. यू मे पील द कुकुंबर बिफोर ग्रेटिंग इट. आणि तुम्हाला काय करायचंय? हा जो कुकुंबर आहे, काकडी, तो ग्रेट करायच्या आधी, खिसायच्या आधी काय करायचं? पील करायचं, म्हणजे त्याच्या वरची जी साल आहे ती काढून घ्यायची. ओके. कळलं? बिफोर यू यूज द कुकुंबर, cut off both its ends, then cut off thin slices from the both ends. Taste to slices to make sure that the cucumber is not bitter to taste. बघा त्यांनी काय सांगितलंय? तुम्ही यूज करायच्या आधी तुम्ही आता साल काढली काकडीची आणि ती यूज करा. आता ती काकडी तुम्हाला खिसायची. खिसायच्या आधी काय करायचं? काकडीच्या दोन्ही साईडचं काय करायचं? एंड्स, दोन्ही साईडची टोकं काय करायची? कापून घ्यायची. ओके. कापायची. आणि थोडीशी टेस्ट सुद्धा करायला सांगितले काकडी, की म्हणजे नीट चांगली आहे का की कडू वगैरे. कधी कधी बघितलं ना तुम्ही काकडी कडू सुद्धा असते. ओके. तर टेस्टसाठी त्यांनी थोडीशी टेस्ट करायला सुद्धा सांगितलं. कडू नको असायला म्हणून त्यांनी टेस्ट करायला सांगितली. नंतर काय सांगितलं बघा? ग्रेट द कॅबेज टिल यू हॅव 2 tablespoon ऑफ ग्रेटेड कॅबेज. बघा तुम्हाला काय करायचंय? कोबी सुद्धा काय करायची? खिसायची. किती खिसायचे? 2 चम्मच, जास्त नाही खिसायचे, थोडीशीच खिसायचे, 2 चम्मच होईपर्यंत. ओके. नंतर नाव मिक्स द ग्रेटेड कॅरट, कॅबेज अँड कुकुंबर. आता जे सगळं तुम्ही काय केलंय? बारीक केलंय खिसून. कुकुंबर, कॅरट आणि कॅबेज हे सगळं एकत्र करायचे, मिक्स करायचे. नंतर स्प्रिंकल अ लिटिल सॉल्ट अँड पेपर ऑन द मिक्सचर अँड ऍड अ क्वार्टर स्पून ऑफ शुगर. बघा आता तुम्ही मिक्सचर केलं, सगळ्या भाज्या मिक्स केल्या, त्याच्यावर काय टाकायचंय? सॉल्ट टाकायचं थोडासा, आणि पेपर म्हणजे मिरी पूड वगैरे टाकायचं. ओके. आणि थोडंसं शुगर सुद्धा टाकायचंय. ग्रेट द जिंजर युजिंग अ स्मॉल ग्रेटर. ऍड द ग्रेटेड जिंजर टू दी मिक्सचर. आता तुम्ही जो जिंजर घेतलाय, जिंजरचा छोटासा तुकडा आल्याचा, तो सुद्धा काय करायचाय? खिसणीने, छोट्या खिसणीने काय करायचंय? तो त्याच्यामध्ये छोट्या खिसणीमध्ये तो आला सुद्धा खिसायचा आहे. ओके. आणि खिसलेला आला सुद्धा टाकायचा आहे त्या व्हेजिटेबल्सच्या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये. ओके. नंतर ऍड अ ज्यूस ऑफ हाफ लेमन. हाफ लेमनचा काय करायचं? ज्यूस काढायचा आहे, लिंबू पिळायचा आहे हाफ. नेक्स्ट, ऍड द पीनट क्रश. त्याच्यामध्ये जे तुम्ही शेंगदाणे क्रश केले ते सुद्धा टाकायचे. मिक्स द सॅलड वेल. सगळं सॅलड मस्तपैकी मिक्स करायचंय. इफ यू लाईक यू मे ऍड पीसेस ऑफ स्मॉल चिलीज टू सॅलड. तर तुम्हाला तिखट वगैरे जर खायचं असेल, थोडंसं तिखट बनवायचं असेल, तर त्याच्यात तुम्ही रेड चिली टाकू चिलीचे पीसेस टाकू शकता. आपली ग्रीन चिली आहे त्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता. ओके. नंतर पुट द सॅलड इन क्लीन बाउल. आणि तो सॅलड पूर्ण एका चांगल्या क्लीन बाउल मध्ये काढायचा आहे. नंतर वॉश द कोरिएंडर, कट इट अँड गार्निश दी सॅलड विथ इट. बघा लास्टला काय करायचं? तो कोरिएंडर म्हणजे काय? कोथिंबीर घ्यायची आहे, धुवायची आहे, त्याचे मस्त बारीक त्याला कट करायचे आणि वरती सॅलडवर टाकून मस्तपैकी डिश गार्निश करायची, सजवायची. लेट समवन टू टेस्ट द सॅलड. Ask if you need to add more salt or sugar or lemon juice to the salad and adjust the taste. बघा मग एखाद्याला टेस्ट करायला द्यायचा, त्याला विचारायचं की शुगर वगैरे काय कमी असेल तर सांग. काय जर तुम्हाला सॉल्ट अजून पाहिजे असेल तर सॉल्ट टाका, ज्यूस पाहिजे असेल तर ज्यूस टाका लेमनचा, शुगर पाहिजे असेल तर शुगर टाका, म्हणजे टेस्ट बरोबर व्हायला, ऍडजस्ट व्हायला. कळालं सगळ्यांना कसं बनवायचंय? बनवल्यावर असं दिसेल बघा. दिसतंय हा बाउल? असं तुम्हाला दिसेल. कळालं सगळ्यांना कसं बनवायचंय सॅलड? ओके. एकदम इझी आहे, तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. एकदम इझी रेसिपी आहे सॅलड. आणि सॅलड जर रोज खाल्लं तर आपल्या बॉडीसाठी, आपल्या हेल्थसाठी खूप हे युजफुल आहे. व्हेजिटेबल्स आहेत ना त्याच्यामध्ये खूप सारे. ओके. नेक्स्ट काय सांगितलंय बघा?
Discuss why the salad is called sea salad. Suggest the other name for the salad. बघा काय विचारलंय क्वेश्चन. त्यांनी सांगितलंय की तुम्ही डिस्कस करा याला सी सॅलडच का म्हटलंय, आणि तुम्ही अजून दुसरं नाव सुद्धा त्याला सजेस्ट करू शकता. तर मला सांगा काय याला सी सॅलड म्हटलं असेल. सी सॅलडच का म्हटलं याला, कोण सांगणार मला. चला ज्याला येतं त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. त्याला सी सॅलडच का म्हटलं असेल. चला सांगा, विचार करा जरा. सी सॅलड का म्हटलं असेल त्याला. सी चं काय लिंक असेल त्याच्याबरोबर. माझा आवाज येतोय तुम्हाला. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आवाज ऐकायला येतोय का माझा. चला मग सांगा, सी सॅलड सी सॅलड असं का म्हटलं असेल. बघा तर या सॅलडला सी सॅलड असं का म्हटलंय, कारण याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये त्या व्हेजिटेबल्स मध्ये विटॅमिन सी असतं. काय असतं, विटॅमिन सी इन्क्लूड असतं. फॉर एक्झाम्पल कॅरोट, कॅबेज, कुकुंबर याच्यामध्ये सगळ्यांमध्ये विटॅमिन सी असतं. लेमन ज्यूस. ओके, त्यामुळे या सॅलडला सी सॅलड असे म्हटलंय. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं सी सॅलड का म्हटलंय. आता मला दुसरं नाव सजेस्ट करा तुम्ही. चला तुम्ही सांगा आता, तुम्ही या सॅलडला दुसरं नाव काय देऊ शकता. आता तुम्ही शेफ बनलेत या लेसन पुरता, तर तुम्हाला नाव सुद्धा सुचलं पाहिजे. चला सांगा मला, काय नाव देऊ शकता तुम्ही या सॅलडला. काही नाव तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक डिशला नावं असतात, बरोबर. चला कोण सांगणार मला, या सॅलडला अजून काय नाव देऊ शकता तुम्ही. तन्मय सांग, काय तू नाव देऊ शकतो या सॅलडला. चला सांगा पटकन. काही नाव तुमच्या मनाने द्यायचं नाव, काही देऊ शकता तुम्ही. ओके साहिल सांग. Mixed vegetable salad. येस, व्हेजिटेबल सॅलड. व्हेजिटेबल सॅलड सुद्धा तुम्ही बोलू शकता. अजून यमी सॅलड बोलू शकता. काही बोलू शकता तुम्ही. परत हेल्दी सॅलड. हेल्दी सॅलड सुद्धा बोलू शकता. आपल्या बॉडीसाठी हेल्दी आहे ना ते खूप. हेल्दी सॅलड. ओके, असं काही नाव देऊ शकता तुम्ही. ओके, कळालं सगळ्यांना. इथपर्यंत कळालं का सगळ्यांना. सॅलड मध्ये काय यूज केलंय आणि कसं बनवलंय इथपर्यंत कळालं का. जरा सांगा. ही रेसिपी कंप्लीट झाली, आता दुसरी रेसिपी बघायची. कळालं का सगळ्यांना. ओके, नेक्स्ट वालं कोण रीड करणार. अनिकेत माइक ऑन कर आणि रीड कर. चल पटकन. फॉर युअर स्वीट टूथ. अनिकेत माइक ऑन कर. ओके, तन्मय रीड कर तूच बाळा. materials पहिले roasted फॉर युअर स्वीट टूथ. for your sweet tooth. Materials: roasted peanuts, 2 small balls, बाउल्स. bowl, जॅगरी. jaggery, half a bowl, 1-2 teaspoons of ghee, tape, peel and crunch Peel. the peanut. Peel. Peel and crunch the क्रश. peanuts. क्रश दी Crush. पीनट्स. Crush the peanuts. Crush or slice
the ginger काय मी वरती काय वाचून दाखवलं? जॅगरी jaggery lumps नीड 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 need and mix the peanuts and the jaggery well, adding the little ghee if necessary. When you knead it well, the mixture will look like a lump of डो dough. लंप ऑफ डो Lump of dough. Taking a small टेकिंग आहे टेकिंग taking a small पोर्शन portion portion of the mixture at a time, shape it into a ball. Your peanut laddus are ready. ओके व्हेरी गुड. तरी घरी रोज रीड करायचंय. ओके बघा आता इथे एक आपल्याला रेसिपी दिली आहे. ती रेसिपी आपल्या फॉर युअर स्वीट टूथ, आपल्या दातासाठी. ओके आपले दात आहेत ते मजबूत राहण्यासाठी. ओके बघा काय सांगितलंय. मटेरियल्स काय, रोस्टेड पीनट्स 2 स्मॉल बाउल्स. जे शेंगदाणे आहेत ते चांगले रोस्ट करून घ्यायचे, भाजून घ्यायचे, 2 बाउल घ्यायचे हा का. काय पीनट्स शेंगदाणे. जॅगेरी हाफ अ बाउल. जॅगेरी म्हणजे गुळ घ्यायचा आहे, हाफ बाउल. ओके 1-2 टीस्पून ऑफ ए घी. तूप घ्यायचंय 1-2 टीस्पून. ओके बघा इथे दाखवलेत. नेक्स्ट स्टेप्स बघा काय. पील अँड क्रश दी पीनट्स. काय करायचं पहिले, जे पीनट्स आहेत तुम्ही रोस्ट केलेले ते काय करायचे, मस्तपैकी त्याची साल वगैरे काढून घ्यायचंय आणि क्रश करायचंय, जरा बारीक करायचंय त्यांना. क्रश और स्लाइस द जॅगरी लम्प. आणि जे गोळ सुद्धा आहे ते सुद्धा तोडून त्याला मस्तपैकी बारीक करायचंय. ओके नीड जसं तुम्ही तिळगुळ बनवताना करता ना त्याच टाइप मध्ये. याच्यामध्ये फक्त तीळ नाहीये, फक्त हे शेंगदाणे आणि गुळचे लाडू आहेत. आपण तिळगुळ मध्ये तीळ, गुळ आणि शेंगदाणे सुद्धा टाकतो. ओके नेक्स्ट knead and mix the peanuts and jaggery well, adding a little ghee if necessary. काय करायचंय, ते जे शेंगदाण्याचं कूट आणि जे तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये गूळ टाकून सुद्धा बारीक केलं ना, ते मस्तपैकी मळायचंय चांगलं. आणि त्याचं काय करायचं, आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळं शेंगदाणे आणि गूळ टाकून मस्तपैकी मळून घ्यायचं. आणि त्याच्यात जर तुम्हाला घी पाहिजे असेल, तूप, ते सुद्धा टाकायचं जर गरज असेल तर. वेन यू नीड इट वेल द मिक्सचर विल लुक लाईक अ लंप ऑफ डफ. आणि तुम्ही जर मळून घेतलं चांगलं तर तुम्हाला तुमचं एक मस्तपैकी कणिक होईल, त्याचं मळून कणिक होईल. कणिकचं एक मस्त असं लंप होईल. टेकिंग अ स्मॉल पोर्शन ऑफ मिक्सचर ॲट अ टाइम, शेप इट इंटू अ बॉल. आणि थोडं थोडं घ्यायचं त्याच्यातलं आता मळलेल्या याच्यातनं आणि त्याचे लाडू बनवायला स्टार्ट करायचे. ओके बॉल सारखे गोल गोल. युअर पीनट्स लड्डूज आर रेडी. बघा साईडला दिलाय पिक्चर, तुमचे लड्डूच झाले रेडी. कळालं. तर हे सुद्धा हेल्दी आहेत आपल्यासाठी. फॉर कशासाठी, आपले स्वीट टूथ, आपले जे दात आहेत हिरड्या त्या एकदम मजबूत होण्यासाठी. ओके शेंगदाण्याने गुळ खायचं सगळ्यांनी. आपलं ब्लड सुद्धा वाढतं बॉडीमध्ये, वजन सुद्धा वाढतं, ब्लड सुद्धा वाढतं आपल्या बॉडीमध्ये. ओके जर तुम्ही गुळ आणि शेंगदाणे खाल्ले तर रोज. ओके तर बघा या लेसन मध्ये आपल्यासाठी, आपल्या बॉडीसाठी जे काही इम्पॉर्टंट आहेत, जे हेल्दी फूड आहेत त्यांच्याच रेसिपी सांगितल्यात. बरोबर. फॉर एक्झाम्पल सॅलड, आता जे पीनट लड्डूज, राईट. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके मग तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय,
अशीच एक रेसिपी शोधायची आहे तुम्हाला जी आपल्यासाठी हेल्दी आहे, आपल्या बॉडीसाठी. आणि त्या रेसिपी लिहून काढायचं, म्हणजे त्याच्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स लागणार आणि त्याची रेसिपी प्रिपरेशन लिहून काढायचे तुम्ही. ओके, घरी होमवर्क मध्ये. कळालं? जे आपल्या बॉडीसाठी हेल्दी आहे, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असायला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला विटॅमिन्स मिळत असेल तरच ते हेल्दी. बरोबर? तर अशी रेसिपी लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते, जसं हे व्हेजिटेबलचं सॅलड होतं, राईट? तसंच पल्सेसचं पण सॅलड असतं, बरोबर? जे मोड आलेले कडधान्य, त्याचं सुद्धा सॅलड तुम्ही करू शकता. मूग, मटकी वगैरे, ते सुद्धा आपल्या बॉडीला खूप काय हेल्दी आहेत, राईट? असे तुम्ही रेसिपी, त्याची सुद्धा रेसिपी लिहू शकता. जे काही तुमच्या बॉडीसाठी हेल्दी आहे त्याची तो तुम्हाला शोधायचं आहे, ते फूड आणि त्याची रेसिपी लिहायची. ओके, कळालं होमवर्क? तर तो लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे. बी अ शेफ. ओके, चला आपण मग रीडिंग घेऊया का नेक्स्ट लेसनचं? अजून आपला टाइम बाकी आहे. चला मग आपण रीडिंग घेऊया. लेसन नंबर 27. साहिल रीड कर. Lesson number 27. The Dreadful Guest. Once upon a time, a king. The king. The king Rusai decided to hold The a king of Russia. Russia decided to hold a grand feast. He invited princes, rich merchants, brave warriors, and all the important people in his kingdom. On the night of the feast, the king and his guests sat together at a long table in a banquet hall. They talked and laughed, and everyone was happy. Suddenly, a huge animal burst into the hall. It was a horrible looking dragon. It was tall as a tree, as broad as a house, with teeth like spikes and claws like knives. His skin was hard and scaly, and his eyes red hot flames shot forth from his mouth. And mean creature, he loved to spoil And black smoke with from his nostrils. and black smoke from his nostrils. Now the dragon was also a very mean creature. He loved to spoil sports and kill joy. He walked straight to the head of the table and pushed himself between the king and the queen. Everyone stopped talking. Everyone was scared. Well, not everyone. The brave warrior one was not afraid of dragons. What rude, impolite creature you are, he said angrily. Okay, very good. Stop. नेक्स्ट पेज. कोण रीड करतंय?
तन्मय रीड कर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? माझा आवाज येतोय? ओके. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? चल तन्मय नेक्स्ट पेज रीड कर. Just, just then the Servants. servants brought in the food and set the Platters. platters Platters. platters on the table. But before they had a chance to savor Serve. the food, Serve the food. serve the food to the king and the queen and the guest. The dragon began to gobble up everything. Gobble up. The Gobble up. gobble up everything. The king and the queen did not know what to do. Nobody could stop the dragon, but Ivan. Ivan. Sorry. Ivan. Evans spoke up again. Nobody has ever taught you any manners. I can see, he said. I hope you choke On the food. choke on the food you are blubbering Gobbling up. so greedily. पुढे. Now this was more than the dragon could stand. He puffed out fire and He puffs out fire. Sprang to his feet. I dare you to come. I dare. I dare you to come out and fight with me. I won. He roared. Roar. Are you ready? Of courage. Of course. Sighed Ivan. Said Ivan. Said Ivan. What have you done, Ivan? Said the king. Let's put up with the dragon. For some more times you cannot fight a dragon. It will burn and kill you in no time. ओके. नेक्स्ट. कोण रीड करतंय?
ओके साहिल रीड कर नेक्स्ट पेज. बाकीचे लेफ्ट झालेले आहेत. But Ivan was not afraid. He knew dragons were dreadful but not intelligent. He was sure he could find a way of killing the dragon. Everyone walked out of the palace courtyard. The dragon and the brave warrior faced each other. The dragon smiled, a very mean and wicked smile. Now, Weak smile. wicked smile. Now, shall I kill you, you silly fool? He asked Ivan. Shall I burn you to death? Shall I smother you with fumes or Fumes. fumes, or better still, shall I Tear. tear you up with my knife claws, or shall I eat you up with my spiked teeth? In meanwhile, however, the clever Ivan had thought of a way of tricking the wicked creature. He folded his arm on the chest and said in a clear voice, Now look there, dragon. When you dared me to fight with you, I agreed readily. I thought it should be a It would be. it could be a fight Would be. would be a fight between just the two of us. Then he pointed behind the dragon. Why have you brought a whole army to help you fight? The dragon was stupid as Ivan thought him to be. He turned his head to see Ivan was pointing at. Quick as a flash of lightning, Ivan drew his sword and cut off the dragon's head. There he said, We won't have to put up with the dreadful guest ever again. ओके व्हेरी गुड. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण हा लेसन काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके. तर होमवर्क मध्ये काय करा तुम्ही, ती रेसिपी तर तुम्ही फाइंड आउट करा आणि प्लस हा जो लेसन आहे याचे जे हार्ड वर्ड्स असतील ते हार्ड वर्ड्स काढायचे, लर्न करायचे आणि त्याचे मिनिंग सुद्धा लिहायचे. ओके. या लेसन मधले, म्हणजे तुम्हाला लेसन मी जेव्हा शिकवेल तुम्हाला कळेल त्याचा मिनिंग. रीड करायचा घरी, त्याच्यामध्ये कुठले कुठले हार्ड वर्ड्स वाटतायत ते अंडरलाईन करायचे आणि त्याचं मिनिंग सुद्धा बुक मध्ये, नोटबुक मध्ये लिहून काढायचं. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क? होमवर्क काय काय आहे? ओके. नेक्स्ट क्लास मध्ये आपण हा लेसन कंटिन्यू म्हणजे स्टार्ट करूया. ओके. ओके चला मग आपण इथेच थांबूया. तसंही आपलं झालेलं आहे शिकून. ओके बाय. Bye, miss. Bye bye. बाय.